माझे नाव रुपाली लोंढे. टॉपिक नेम balancing redox reaction. Example P4 plus OH negative plus H2O is gives to PH3 plus H2PO2 minus. ही रिएक्शन ही डिसप्रोपोजनायझेशन रिएक्शन आहे. आपल्याला ही रिएक्शन दिली ह्याच्या दोन इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. P4 is gives to PH3. इक्वेशन फर्स्ट. P4 is gives to H2PO2 minus. Equation second. From equation first, P4 is gives to PH3. P4 दिले, P1 आहे. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी 4 ऍड करायचं. इथं H12 दिले आपल्याला, इकडे H0 आहे म्हणून आपण 12H ऍड केले. हायड्रोजनच्या वरती कायम पॉझिटिव्ह चार्ज असतो. इथं आपल्याला 12 पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन आहेत. हे कॅन्सल करण्यासाठी 12 इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील, म्हणजे कॅन्सल होते. इक्वेशन 3. इक्वेशन फ्रॉम इक्वेशन सेकंड, P4 is gives to H2PO2 minus. इथं आपल्याला P4 दिले, P1 आहे. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी 4 ऍड करावे लागेल. इथं आपल्याला 4H2O2 दिले. 4H2O2 म्हणजे 8OH, कारण आपल्याला रिएक्शन मध्ये OH दिले म्हणून आपण इथं 8OH ऍड करतो. OH वरती सतत निगेटिव्ह चार्ज असतो. तिथं 8 निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहे, तिथं 4 निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहेत. रिएक्शन इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील. इथं 12 इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन आहे. कॅन्सल करण्यासाठी 3 ने इंटू करावं लागेल. इक्वेशन नंबर 4. आता आपण ह्या इक्वेशनला 3 ने इंटू करून घेऊ. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 4 ला 3 ने इंटू करून घेते. 8 3 24. 3P4 is gives to 12H2PO2 minus plus 12 इलेक्ट्रॉन. तिथे 12 इलेक्ट्रॉन आहे, तिथे 12 इलेक्ट्रॉन आहे, कॅन्सल होतील. आता ह्या दोन्ही इक्वेशन आपल्याला ऍड करून घ्यायचे. H plus P4 plus 24OH negative plus 3P4 is gives to 4PH3 plus 12H2PO2 minus. इथं आपल्याला 24OH दिले. 24OH कन्वर्जन करून आपल्याला 12OH करू शकतो आपण. 24H plus P4 plus 12OH negative plus 12OH negative plus 3P4 is gives to 4PH3 plus 12H2PO2 minus. 12OH आणि 12H plus म्हणजे 12H2O plus P4 आणि 3P4 म्हणजे 4P4 plus 12OH negative is gives to 4PH3 plus 12H2PO2 minus. ह्या इक्वेशन मध्ये 4 हे कॉमन आहे म्हणून आपण ह्याला डिवाइडिंग बोथ साइड बाय 4. 3H2O plus P4 plus 3OH minus is gives to PH3 plus 3H2PO2 minus.
तुम्हाला जर ही कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.